तुम्ही एका मशीनपासून काम सुरू केलं, नंतर वाढलेलं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन सीएनसी व्हीएमसी घेतली, कामगार वाढवले, काम 3 शिफ्टमध्ये सुरू ठेवलं, तरी डिस्पॅच ठरलेल्या वेळेवर होत नाही. डिस्पॅचचा दिवस जवळ येत जातो तसं टेन्शन वाढत जातं. अर्धवट काम शॉप फ्लोअरवर पडून राहतं. इन्व्हेंटरी कॉस्ट वाढत जाते, मार्जिन्स कमी होत जातात, कॅश फ्लो तर दिसतच नाही. समस्या तुमच्या मशीनमध्ये नाही, कामगारामध्ये तर अजिबात नाहीये. एकच अडथळा आहे, एकच कमकुवत कडी, जो संपूर्ण कारखाना जखडून ठेवते. आणि बहुतेक कारखानदार आणि प्लॅन मॅनेजरला ती कुठे आहे हेच माहीत नाही. कारण डिस्पॅचची डेडलाईन आणि प्रोडक्शनचं टार्गेट पूर्ण करताना ही रोजची हातगायची लढाई सर्वजण लढत आहे. दिवस कधी सुरू होतो आणि दिवस कधी संपतो हेच कळत नाही. समोरच्या पार्टीला कारणं सांगून सांगून आपण थकून जातो. बऱ्याच लोकांना वाटतं की प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये हे असंच होत असतं. पण या दुष्टचक्रातून नक्की बाहेर पडता येतं, किंबहुना यातून बाहेर पडल्याशिवाय कंपनी मोठी होतच नाही. पुढच्या महिन्याभरात तुम्ही मॅनेजमेंटचा मास्टर क्लास केल्यासारखे तुमच्या कारखान्याकडे नक्कीच वेगळ्या नजरेने बघा आणि तुमच्या दैनंदिन अडचणी दूर व्हायला सुरुवात होते.